सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत कारवे या गावाजवळ तासगावकडे निघालेल्या दुचाकी मोटारसायकल क्रमांक MH10 AV 885 या दुचाकीवरून खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील सोमनाथ नामदेव साळुंखे वय वर्ष 40 व निलेश रामचंद्र निकम व लहान मुलगा हर्ष साळुंखे वय वर्ष 8 हे सर्वजण दुचाकीवरून गाईचे दूध काढण्याचं मशीन आणण्यासाठी तासगावला निघाले होते। विटा कारवे रोडवर कारवे गावाजवळ समोरून येणारा टेम्पो क्रमांक MH9 CU 8211 या नंबरच्या चारचाकी टेम्पोने जोराची धडक या दुचाकीला दिल्याने यामध्ये एक लहान बालक हर्ष याच्यासह निलेश निकम, सोमनाथ साळुंखे हे तिघेजण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर विटा शहरातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले। हे सर्वजण जखमी खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील रहिवासी असल्याचं समजतं। या घटनेची घटनास्थळावरून नागरिकांनी दूरध्वनीवरून विटा पोलिसांना माहिती दिल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर टेम्पो चालक रविराज लक्ष्मण मोणे राहणार सांगली यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जखमी निलेश निकम हे नामदेव साळुंखे यांचे मित्र होते। ते मदतीसाठी त्यांच्याबरोबर दुचाकीवरून गेले होते, अशी ही माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।